दावोस येथे पहिल्याच दिवशी राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा 3 प्रकल्पांसाठी 70,000 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते। ग्रीन हायड्रोजन महाराष्ट्राच्या धोरणाला आज चांगली बळकटी मिळाली आहे। दावोस येथे आयनॉक्स एअर प्रोडक्शन बरोबर 25,000 कोटींच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली। यावेळी कंपनीचे सिद्धार्थ जैन यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली। आयनॉक्स ही कंपनी अमेरिकेतील एक मोठी औद्योगिक वायू उत्पादित करणारी कंपनी असून महाराष्ट्रामध्ये ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू करण्यात त्यांना रुची आहे। संदर्भात महाराष्ट्रामध्ये ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी जैन यांची चर्चा झाली। तसेच देशातील एक मोठा उद्योग समूह असलेल्या BC जिंदाल यांच्याशी 41,000 कोटींच्या सामंजस्य करारावर देखील आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। त्यामुळे 5,000 नोकऱ्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात महाराष्ट्रात निर्माण होतील। महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब निर्माण करण्यासाठी महाप्रीत आणि अमेरिकेच्या प्रिडिक्शन्स 4,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार सुद्धा करण्यात आला। यामुळे महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रकल्प सुरू होईल। अशा प्रकारचा भारतात सुरू होणारा हा पहिलाच प्रकल्प आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।